Next type of output is like this. Suppose 4, 3, 2, 1, then 3, 2, 1, 2, 1 and 1 means reverse right angle triangle. Same आपण जसं प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलं त्याच टाइप मध्ये आहे, फक्त रिव्हर्स आहे. ओके, सो मी तुम्हाला याच्यामध्ये 1-2 एक्झाम्पल्स एक्सप्लेन करते, बाकीचे तुम्हाला होमवर्कला देते. ओके, सो काल मी तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल केलेले एका टाइप म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण 4 to 5 एक्झाम्पल्स घेतले. ओके, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स घेते फक्त आणि बाकीचे तुम्हाला होमवर्कला देते. ओके, फक्त काय की मेन आता सुरुवातीलाच तुम्हाला फर्स्ट रो ला 4 डिस्प्ले करायचे. ओके, सेकंड रो ला फर्स्ट रो ला 4 टाइम्स डिस्प्ले करायचे, सेकंड रो ला 3 टाइम्स, थर्ड रो ला 2 टाइम्स आणि फोर्थ रो ला 1 टाइम. ओके, सो ह्याच्यासाठी कसं लॉजिक यूज करायचं बघा. सो जे लूप जे आहे, आपण जे लूप मध्ये ऍक्च्युअल काय करतो, प्रिंट करतो. जे लूप म्हणजे इनर मोस्ट लूप. ओके, आता कन्सिडर करा की मी आय आणि जे यूज करते व्हेरिएबल. सो आय मी आउटर लूप साठी यूज करेल आणि जे इनर लूप साठी यूज करेल. सो जे लूप मध्ये आपण ऍक्च्युअल काय करतो, प्रिंट करतोय. ओके, सो जे लूप मध्ये प्रिंट करताना आता आपल्याला फर्स्ट टाइम 4 टाइम्स प्रिंट करायचंय. ओके, सो आपण जे लूप आय टाइम्स इन्क्रीमेंट करतो. ओके, सो आता इथे काय करायचं बघा. आय जे हे तर लागेलच आपल्याला. ओके, नाउ CLR SCR ते टाकून घ्या. आय इज इक्वल टू 4, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू I is greater than or equal to 1, I minus minus. ओके, सो सुरुवातीला आपल्याला 4 प्रिंट करायचे ना. सो देन फॉर J is equal to I बघा. ओके, J is greater than or equal to 1 and again J minus minus. ओके, सो एकदा आपण हे लूप ट्रेस करू, जर काही प्रॉब्लेम आला तर आपण परत चेंजेस करू. ओके, then get ch and program complete. ओके, नाउ हे आपलं आय लूप आहे. सो आपण एकदा ट्रेस करून बघू, जर काही प्रॉब्लेम आला तर आपण परत एकदा करूयात प्रोग्राम. ओके, सो आता इथे बघा व्हेरिएबल्स आय अँड जे. ओके, सो सुरुवातीला आय किती होणार, 4 होणार. ओके, नाउ दिस 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आले, जे ची व्हॅल्यू काय झाली आय, आय ची व्हॅल्यू जे मध्ये गेली. सो आय ची व्हॅल्यू काय 4, जे ची पण काय आली 4. ओके, नाउ अगेन 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. सो आपल्याला इथे प्रिंट करूया, प्रिंट जे करू आपण. ओके, सो 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार, जे ची व्हॅल्यू काय 4. सो प्रिंट काय झालं, 4 प्रिंट झालं. ओके, नाउ नेक्स्ट टाइम परत आता जोपर्यंत इनर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आउटर लूप कडे येणार नाही. नाउ इथे जे मायनस मायनस आहे, जो जे 4 होता तो आता जे काय झाला 3 झाला. ओके, नाउ 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट झाला जे ची व्हॅल्यू काय 3. सो प्रिंट झालं 3. ओके, नाउ परत लूप इन्क्रीमेंट डिक्रीमेंट झालं, जे डिक्रीमेंट झाला बाय 1 नी 2. नाउ 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं जे काय 2. प्रिंट काय झालं 2. नाउ अगेन जे कडे आलो, जे मायनस मायनस आहे. सो 2 चा झाला 1. नाउ 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन इक्वल टू आहे ना. सो कंडिशन ट्रू, जे प्रिंट झाला जे काय 1. सो प्रिंट झाला 1. नाउ जे डिक्रीमेंट झाला, नाउ जे काय झालं 0. नाउ 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का नाही, कंडिशन फॉल्स. सो जे लूपची कंडिशन फॉल्स. सो जे लूपच्या बाहेर आलो म्हणजे न्यू लाईनला कर्सर आला. ओके, म्हणजे नेक्स्ट जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला होईल. देन आउटर लूप. ओके, सो आय पण डिक्रीमेंट केलाय. सो आय जो 4 होता तो आता आय किती होणार 3 होणार. नाउ परत आपण जे लूप कडे येणार. परत आता जे लूप कडे आलो, आय ची व्हॅल्यू जे मध्ये. सो आय 3 होता. सो जे पण किती होणार 3. 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो, जे प्रिंट केला जे काय 3 प्रिंट केला. ओके, जे मायनस मायनस. सो जे 2 झाला. अगेन 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. प्रिंट काय केला जे काय 2. सो 2 प्रिंट केला. नाउ अगेन कंटिन्यू, जे मायनस मायनस. सो जे झाला 1.
1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू प्रिंट केलं जे काय 1 सो प्रिंट झालं 1. ओके अगेन जे मायनस मायनस सो जे काय झालं 0. ओके 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो न्यू लाईनला. आता नेक्स्ट लाईन प्रिंट होणार. नाउ आय सो आय 3 होता आता आय किती होणार 2 होणार. अगेन 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आउटर लूपची कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो आय ची व्हॅल्यू जे मध्ये टाकली सो जे आय 2 आहे तो जे पण आलं 2. नाउ 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू आहे प्रिंट केलं जे काय 2 सो प्रिंट झालं 2. ओके अगेन लूप कंटिन्यू केलं जे मायनस मायनस सो जे 2 चा 1 झाला. नाउ 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू प्रिंट काय केलं जे काय 1 प्रिंट काय झालं 1. अगेन जे मायनस मायनस नाउ जे झालं 0. 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आला न्यू लाईनला. नाउ नेक्स्ट जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला प्रिंट होईल. नाउ आय मायनस मायनस आय 2 होता सो आता आय काय झाला 1 झाला. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 इक्वल टू 1 आहे कंडिशन ट्रू लूप मध्ये आलो आय ची व्हॅल्यू जे मध्ये सो जे आय काय 1 सो जे पण काय आला 1 आला जे काय आला 1 आला. ओके नाउ 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू प्रिंट काय झाला जे काय 1 सो प्रिंट काय झाला 1. ओके नेक्स्ट टाइम जे मायनस मायनस सो जे किती झाला आता 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो. ओके न्यू लाईनला कर्सर आला. नेक्स्ट आय 1 होता आय 1 नंतर आता आय काय होणार 0 बिकॉज आय पण मायनस मायनस 0. नाउ 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स डायरेक्टली एक्झिट प्रोग्राम. सो आपल्याला जे आउटपुट आहे ते डिस्प्ले झाले. सपोज तुम्हाला असं दिलं 5 3 2 5 4 3 2 1 4 3 2 1 3 2 1 2 1 आणि 1 तर मग इथे फक्त तुम्ही 5 करणार बाकी सगळं सेम 4 च्या तिथे फक्त 5 करणार बाकी सेम आहे. ओके सो एकदा आपण रन करून बघूया. सेव आपले आय थिंक 6 7 झालेले 6 झाले होते आय थिंक आपले चेक करत. फोर 5 झालेले ना. सो function f2 op6.c. okay so in hash include stdio.h hash include conio.h void main. सो तुम्हाला नेमकं काय प्रिंट करायचं आहे जे लूप मध्ये कशा कंडिशन तुम्ही पास करणार आय आणि जे लूपला हे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला येणार आहे. सो डिफरंट टाइपचे आउटपुट ट्राय करायचे आहे तरच तुम्हाला प्रोग्राम येणार आहे. नाहीतर मी फक्त एक्सप्लेन करताना कळते पण स्वतःला एक दिल्यावरती येत नाही. प्रोग्राम जर करायला दिला तर तो काय येत नाही बिकॉज तुम्ही ह्याचीच प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो हेच तुम्ही प्रॉपर केलेलं नाहीये. ओके सो तुम्हाला मी ईच अँड एव्हरी प्रोग्राम कसा ट्रेस होतो ते एक्सप्लेन करतेय त्यावेळी तुम्ही स्वतः बुक वरती ट्रेस करून बघायचा आहे आणि देन प्रोग्राम टाइप करायचा आहे. ओके नाउ प्रिंट करायचं राहिलं सो प्रिंट एफ %d and j. बघा 4 3 2 1 3 2 1 2 1 1. आता जर मी तिथे आय प्रिंट केला तर काय आउटपुट येते बघा. आपण ह्याला एक सेव्ह एज करू op7.c. आता ह्याला फक्त आय प्रिंट करूयात मग काय आउटपुट येईल बघा. आय कॉन्स्टंट असतो ना सुरुवातीला आय 4 आहे तेव्हा जे लूप किती टाइम्स होते 4 टाइम्स होते. सो 4 4 4 नंतर आय 3 राहील मग 3 3 3 2 2 1 असा आउटपुट येईल बघा. आता काल आपण ऑलरेडी रिव्हर्स घेतलं 1 2 2 3 3 3 4 4 4 4 हे घेतलं होतं आपण ते फक्त आपण आय आणि जेच्या कंडिशन ट्रू रिव्हर्स केल्या
आणि प्रिंट आपण आयच केला. जसं आपण जेव्हा 1 2 2 3 3 3 4 4 4 केलं तर सेम तेच आहे की आय काय होतो, आय जो आहे तो जे लूप मध्ये कॉन्स्टंट असतो कधी पण, फक्त चेंज कोण होत असतो जे लूप मध्ये. जेव्हा जे लूप एक्झिक्यूट होत असतं किती पण नंबर ऑफ टाइम्स असो, जे चेंज होत असतो आय चेंज होत नाही. ओके, सो आपण आय प्रिंट केला की आयची जी सुरुवातीची व्हॅल्यू आहे जी की जे लूपला पास होते तीच व्हॅल्यू फक्त काय होणार, प्रिंट होणार. ओके, सो हे दोन तुमचे प्रॉब्लेम, दोन टाइपचे एक्झाम्पल झालेले आहेत. ओके, नाउ आता नेक्स्ट टाइपचा आउटपुट. आता नेक्स्ट टाइपचा आउटपुट बघा. आपण जो फ्लॉइड ट्रायंगल टाकलेला. ओके, तर आता त्या टाइपचंच आउटपुट आहे. फक्त बघा आता इथे सॉरी स्टार 2 स्टार 3 स्टार and 4 स्टार. नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स तुमचे चेंज होऊ शकतात. सपोज आता आपण 5 स्टारचं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे 5 रोजचं. ओके, आता बघा फ्लॉइड ट्रायंगलच आहे, फक्त तो राईट हँड अँड त्याची जी अलाइनमेंट आहे ती राईट साइडने आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय, जर आपली ही कम्प्युटर स्क्रीन आहे, ही जर कम्प्युटर स्क्रीन आहे, ही जर कम्प्युटर स्क्रीन आहे तर आपल्याला काय करायचंय, आता बघा सपोज ही एक स्पेस. ओके, म्हणजे ही आपलं ब्लँक येतंय ना, त्याच्यानंतर ही एक स्पेस जिथे की हा स्टार आहे, त्याच्यानंतर ही एक स्पेस आणि ही एक स्पेस. म्हणजे जेव्हा नंबर ऑफ रोज किती तिथे 5 आहेत. किती आहेत नंबर ऑफ रोज? 5 आहेत. ओके, 5 आहेत. तेव्हा फर्स्ट रो ला किती स्पेस आहे? 1 2 3 4. त्या स्पेस दिल्यामुळे त्याची अलाइनमेंट राईट गेलेली आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज जर 5 असतील तर फर्स्ट रो ला 5 मायनस 1 तेवढ्या स्पेस आधी द्यायच्या आणि मग नंतर स्टार काय करायचा, डिस्प्ले करायचा. जर लगेच तुम्ही स्टार डिस्प्ले केला तर आपण जसं फर्स्ट एक्झाम्पल बघितलेलं तसं डिस्प्ले होणार. आलं का लक्षात? ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं आता की सुरुवातीला फर्स्ट रोचा जो स्टार आहे तो प्रिंट करायच्या आधी आपल्याला काय द्यायचं आहे, आपल्याला स्पेस द्यायची आहे. तेव्हाच आपल्याला ते प्रॉपर काय मिळेल, त्याचं अलाइनमेंट मिळेल. ओके, सो काय करणार आता आपण, जेव्हा नंबर ऑफ रोज 5 आहे तेव्हा फर्स्ट रो ला 4 स्पेस असणार. जेव्हा नंबर ऑफ रोज 4 आहे तेव्हा फर्स्ट रो ला 3 स्पेस असणार, सेकंड रो ला 2. बघा इथे आता नंबर ऑफ रोज 5 आहे तेव्हा पहिल्या रो ला 4 स्पेसेस, नंतर सेकंड रो ला ही 1 2 3 एक स्पेस कमी होती, नंतरच्या ह्याला 2, नंतरच्या ह्याला 1 आणि शेवटच्या ह्याला 1 पण स्पेस नाहीये. ओके, सो आपल्याला नंबर ऑफ रोज वरून डिसाइड करायचे की सुरुवातीला आपल्याला किती स्पेस द्यायची. ओके, सो आपण आता काय करूयात बघा, स्पेस साठी एक व्हेरिएबल घेऊयात. आय जे तर रो आणि कॉलम साठी झाले, के एक व्हेरिएबल घेऊ आणि एस तर नंबर ऑफ रोज. आता तुम्हाला आउटपुट डिस्प्ले केलेलं असतं, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागतो. मग आउटपुट मध्ये बघायचं नंबर ऑफ रोज किती आहेत, 5 आहेत, तो स्पेस किती येणार सुरुवातीला 4. सो एस जो स्पेस साठी आपण यूज केलेला आहे दॅट इक्वल टू 4 असाइन करायचं. जर नंबर ऑफ रोज 4 दिले असेल तर एस 3 ला असाइन करायचं. ओके, नाउ फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन और इक्वल टू 5 आहे ना आता नंबर ऑफ रोज. तर हे सेम आपलं फ्लॉइड ट्रायंगल सारखंच लूप आहे, बिकॉज पहिल्या रोला 1, दुसऱ्या रोला 2 3 4 5 असंच आहे. ओके, सो ही कंडिशन सेम येणार आहे. फक्त जर पहिल्या रोला तुम्हाला जर आता उलटा जर प्रिंट करायचं असेल तर आय 4 पासून सुरू होणार किंवा 5 पासून सुरू होणार. ओके, नाउ आता पहिल्यांदा आपल्याला स्पेस प्रिंट करायची ना, स्टार प्रिंट करायच्या आधी काय स्पेस. सो स्पेस साठीचं जे के लूप आहे ते आपण घ्यायचं आहे. के इज इक्वल टू 1, के इज लेस दॅन और इक्वल टू एस आहे हा,
आणि हा 5 आहे आणि हा एस आहे के प्लस प्लस जो आपण स्पेस साठी घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर इथं प्रिंटफ डबल कोट मध्ये एकदा स्पेस दाबायच्या, दोनदा नाही. जर तुम्ही 2 स्पेस प्रेस केल्या तर तुम्हाला थोडंसं वेगळं आउटपुट मिळेल. ओके, सो हे झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे लूप जिथे तुम्ही ऍक्च्युअली प्रिंट करणार आहे. सो जे लूप सेम जसं आपण फ्लॉइड ट्रायंगलला फर्स्ट जे आपण घेतलं ना प्रिव्हियस लेक्चर मध्ये, तर तेच जे 1 to I पर्यंत I टाइम्स, बिकॉज फर्स्ट रोला आपल्याला एकदाच प्रिंट करायचं आहे. सो I1 आहे, सो इथे पण I टाइम. दुसऱ्या रोला आपल्याला 2 टाइम्स प्रिंट करायचंय, नंतर 3 टाइम्स, नंतर 4 टाइम्स आणि नंतर 5 टाइम्स. ओके, सो हे सेम आहे, फक्त वरती आपण एक एक्स्ट्रा काय ऍड केलं, स्पेस आपल्याला आधी पाहिजे. सो आधी आपण स्पेस साठीचं एक के लूप काय केलंय, ऍड केलंय. ओके, नाव इथे स्टार करायचंय. then j loop complete, then s मायनस मायनस, बिकॉज स्पेस नंतर आपल्याला एक एक कमी करत जायचे. सुरुवातीला 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1. त्याच्यामुळे मी s मायनस मायनस केलाय स्लॅश n आणि देन I loop complete and then get ch and program complete. ओके, नाव आता हे आउटपुट एकदा रफ करते आणि आपण जसं प्रोग्राम ट्रेस होईल तसं आपण राईट डाऊन करूयात आउटपुट. तर ही आपली आउटपुट स्क्रीन आहे असं आपण कन्सिडर करू. ओके, नाव I and J and K पण आणि S सुरुवातीला 4 आहे. ओके, नाव I किती झाली, I ची व्हॅल्यू 1 झाली. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. तर आपण ठीक आपल्याला ट्रेस करायला थोडा टाइम लागेल. I इज लेस दॅन ऑर इक्वल टू कंडिशन ट्रू आहे. नाउ K इज इक्वल टू 1. नाउ K इज इक्वल टू 1. आता जोपर्यंत K लूप इनर लूप आहे ना ते, सो जोपर्यंत K फॉल्स होत नाही तोपर्यंत तुम्ही J कडे येणार नाही. तुम्हाला इनर मोस्ट लूप माहिती आहे, जोपर्यंत इनर मोस्ट लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत नेक्स्ट स्टेटमेंटला येत नाही. ओके, सो K 1 आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S. S किती आहे, 4. कंडिशन ट्रू आहे, तर हे लूप किती टाइम्स होणार, 4 टाइम्स. एकदा K 1 असेल मग 2 असेल. बरं ठीक आहे, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो एक स्पेस डिस्प्ले झाली, एक स्पेस डिस्प्ले झाली म्हणजे काय, ब्लॅक स्क्रीन. ओके, तर मी तिथे फक्त एक कर्सर असे लाईन ड्रॉ करते स्पेसच्या ऐवजी, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, नाउ K किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. अगेन एक स्पेस काय झाली पुढे प्रिंट झाली. नंतर K 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. अजून एक स्पेस प्रिंट झाली. ओके, परत K किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. अजून एक स्पेस प्रिंट झाली. नेक्स्ट टाइम K 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. आता K लूपच्या बाहेर काय आल्यानंतर J लूप आहे. सो J किती होणार, 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू I किती आहे, 1 आहे. कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं, स्टार. सो ह्याच्या पुढे स्टार प्रिंट होणार. ओके, नाउ S मायनस मायनस. ओके, नंतर J किती होईल, 2 होईल. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. I तर 1च आहे. सो कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. S मायनस मायनस म्हणजे S किती होणार, 3 होणार. न्यू लाईनला कर्सर. ओके, म्हणजे जे प्रिंट होईल ते आता न्यू लाईनला होईल. ओके, त्याच्यानंतर I लूप, प्रिंट एफ नंतर I लूप या मग I लूप. सो I आता 1 होता. सो I किती झाला, 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. K किती झाला, I 2 झाला. ओके, I 1 होता ना, सो 2 झाला. परत आपण लूप मध्ये आलो. K परत किती होणार, आता 1 होणार. अगेन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S. S किती आहे, 3 आहे. कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाली, 1 स्पेस. ओके, त्याच्यानंतर K अजून फॉल्स नाही झालं. सो K 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. अजून एक स्पेस प्रिंट झाली. नंतर K किती होणार, 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. स्पेस अजून एक प्रिंट झाली. ओके, नाउ K किती होणार, 4 होणार. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. का आपण स्पेस 1 ने मायनस करतोय, बिकॉज आपल्याला ह्या टाइप मध्ये आउटपुट पाहिजे असं. मग ती एक स्पेस इथली कमी होत जाते, म्हणून सुरुवातीला 4 स्पेस तर नंतर 3. तर सुरुवातीला 4च का द्यायचे, डिपेंड्स टोटली ऑन द नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज जेवढे असतील तेवढे -1 सुरुवातीला स्पेस प्रिंट झाली पाहिजे आणि देन 1 1 ने मायनस कर स्पेस प्रिंट झाली पाहिजे, तेव्हाच आपल्याला ह्या शेप मध्ये आउटपुट मिळेल. ओके,
नाउ के लूप फॉल्स झाल्यानंतर जे लूप कडे आले, जे परत किती होणार 1 होणार. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 बिकॉज आय इज नाउ 2. कंडिशन ट्रू आहे, प्रिंट काय झाला स्टार. ओके, त्याच्यानंतर परत जे लूप होणार 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू, परत काय प्रिंट झाला स्टार. ओके, नाउ जे होणार 3. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. आता हे तुम्हाला माहिती आहे, जे लूपच्या बाहेर आलो एस मायनस मायनस एस 3 होता तो एस झाला 2, नंतर स्लॅश एन न्यू लाईनला आता नेक्स्ट लाईन डिस्प्ले होणार. परत आय लूप, आय आता किती 2 होता, सो आय किती होणार 3 होणार. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. के परत 1 झाला, सॉरी के 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस, एस किती आहे 2, कंडिशन ट्रू आहे, सो एक स्पेस प्रिंट झाला. ओके, नाउ परत इन्क्रीमेंट होणार के, के 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे, परत एक स्पेस प्रिंट होणार. नंतर के किती होणार 3 होणार. नाउ दिस कंडिशन, के ची जी कंडिशन आहे ती फॉल्स, के लूपच्या बाहेर जे लूप कडे आलो, जे परत झाला 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, म्हणजे आय किती आहे 3. ओके, कंडिशन ट्रू आहे, म्हणजे 3 टाइम्स काय प्रिंट होणार स्टार स्टार स्टार. जेव्हा जे 1 आहे तेव्हा स्टार होणार, जे 2 आहे तेव्हा एक स्टार होणार, जे 3 आहे तेव्हा एक स्टार होणार, जे 4 झाल्यावर ही कंडिशन फॉल्स होणार. जे लूपच्या बाहेर आलो एस मायनस मायनस झाला, एस 2 चा 1 झाला, देन न्यू लाईनला कर्सर आलो. ओके, नाउ जे आता आय किती झालेला आहे बघा 3, आय 3 होता ना, सो न्यू लाईनला आल्यानंतर परत आता आय लूप कडे आलो, आय 3 होता, सो आता आय 4 होणार. के परत किती होणार 1 होणार. नाउ दिस 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस, एस किती आहे 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस, एस किती आहे 1 आहे, सो कंडिशन ट्रू आहे, सो फक्त एकदा स्पेस प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम के 2 झाला, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस, एस 1, कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर जे किती होणार परत 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय, आय किती आहे 4, म्हणजे 4 टाइम्स स्टार प्रिंट होणार. तर जे लूप तुम्हाला ऑलरेडी मी खूप वेळा सांगितलेलं आहे, जे 1 असेल तेव्हा एक स्टार प्रिंट होईल, जे 2 असेल तेव्हा एक स्टार, जे 3 असेल तेव्हा, जे 4 असेल तेव्हा. 2 3 4 आणि 5 झाला की कंडिशन फॉल्स होईल. आणि मग लूपच्या बाहेर झाला की एस मायनस मायनस, सो एस 1 होता तो 0 होणार. न्यू लाईनला कर्सर येणार. आता हे 0 झाला म्हणजे काय, शेवटचा रो आहे तिथे आपल्याला स्पेस नकोय. देन आय लूप कडे आलो, आय लूप आय 4 होता तो आता 5 झाला. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. नाउ के किती झाला परत 1 झाला. ओके, बट एस किती आहे 0 आहे, एस किती आहे 0, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 फॉल्स, म्हणजे के लूप होणारच नाही बिकॉज आपल्याला पण स्पेस नकोच आहे. शेवटी डायरेक्ट के लूपच्या बाहेर आलो, जे 1 होणार जे. ओके, आणि आय किती आहे 5, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, 5 टाइम्स काय प्रिंट होणार आहे ते स्टार प्रिंट होणार. ओके, देन एस मायनस मायनस त्याचा काय कन्सर्न नाहीये, -1 स्लॅश एन ला आय किती होणार 5 चा 6 होणार. नाउ आय ची कंडिशन पण फॉल्स आणि लूपच्या बाहेर आलो, प्रोग्राम एक्झिट झाला. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. एक के लूप स्पेस डिस्प्ले करायला, देन एस इज इक्वल टू 4 नंबर ऑफ रोज वरून आपल्याला 5 डिस्प्ले करायचे असेल तर 4 स्पेस पाहिजे सुरुवातीला. त्याच्यानंतर जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे आय आणि जे च्या कंडिशन यूज केल्या त्याच इथे यूज करायच्या आहेत. नंबर ऑफ रोज 5 आहेत म्हणून तिथे फक्त 5 टाकले आपण. देन पहिल्यांदा आपल्याला स्टार प्रिंट करायच्या आधी स्पेस प्रिंट करायची, सो स्पेस साठीचं लूप टाकून द्यायचं. स्पेस अशी स्पेस द्यायची एक. ओके, and then जेचं लूप j is equal to 1, j is less than or equal to I, j plus plus, then आपल्याला स्टार पाहिजे, सो स्टार फंक्शन आणि s मायनस मायनस राहिलं बिकॉज नेक्स्ट एस मायनस मायनस का करायचं, बिकॉज आपल्याला एक स्पेस लेस पाहिजे नेक्स्ट रोला डिस्प्ले करताना. ओके, सो हे झालं तुमचं
नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. ओके, आता जर तुम्ही नंबर ऑफ रोज जर 7 घेतले, 7 पाहिजे तुम्हाला, तर इथं 6 स्पेस द्यायचे आणि इथं फक्त 7 करायचं, बाकी सगळं सेम आहे बघा. ठीक आहे, कळालं? तर हे झालं तुमचं नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. नाउ अगेन आता आपण त्याच प्रोग्राम मध्ये चेंजेस एक करूयात. आता तुम्हाला आय के जे लूप कसं एक्झिक्यूट होते ते तर कळालंच. ओके, आता ह्याला सेव्ह ॲज करते. दुसऱ्या टाइपचा आउटपुट आता op9.c. op9.c. आता इथे बघा, आपण फक्त वरती तर स्पेस दिल्यात राईट आहे. आता इथे फक्त काय करते मी, स्टार नंतर एक स्पेस देते. काय, स्टार नंतर एक स्पेस. इथं तुम्ही एक स्पेस दिली आहे ना वरती, आणि आता मी स्टार नंतर पण 1 स्पेस देते. आता फक्त आउटपुट बघा तुमचं आता ट्रायंगल शेप मध्ये येईल, इक्विलॅटरल ट्रायंगल टाइप बघा. ती कशामुळे, जेव्हा तुम्ही स्टार मध्ये स्पेस देत नाही, जेव्हा तुम्ही स्टार मध्ये स्पेस देत नाही तेव्हा ते एका लाईन मध्ये राईट अलाइन मध्ये डिस्प्ले होतं. हे बघा, आता मी स्पेस काढली, रन केलं बघा. ओके, आता फक्त स्पेस दिल्यावर काय होणार की हे 2 स्टार मध्ये जर तुम्ही स्पेस आली तुमची, तर तो जो सेकंड स्टार आहे म्हणजे दुसऱ्या रोचा जो सेकंड स्टार आहे, तो जो फर्स्ट स्टार आहे वरचा, त्याच्या राईट साइडला जाणार. ओके, म्हणजे बघा इथे स्पेस फक्त दिली, रन केलं, हे काय झालं तुमचा हा शेप डिस्प्ले झाला. ओके, सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये, बाकी सगळं सेम आहे, फक्त तिथे एक स्टार ऍड करायचा आहे. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ आउटपुट. आता फक्त हा फ्लॉइड ट्रायंगलच होता, जे की आपण आता ट्रायंगलचा जो डिस्प्ले केला स्पेस वाला, त्याच्या आधीचा फ्लॉइड ट्रायंगलच होता, फक्त राईट अलाइनमेंट होतं त्याचं, राईट टू लेफ्ट डिस्प्ले होतं. ओके, आता जसं आपण रिव्हर्स केलं ना राईट अँगल ट्रायंगल लेक्चरच्या स्टार्टिंगला, तसाच करायचा आहे बघा. सुरुवातीला 4 स्टार, नंतर 3 स्टारचं घेण्यापेक्षा आपण जे घेतलं होतं तेच सांगते मी. हे बघा 4 3 2 1 3 2 1 2 1 1 सेम तसंच आहे बघा. फक्त काय आहे, आता जो आपण प्रोग्राम केला तो कसा होता, पहिले 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 असा होता. आता हा वरती 4 नंतर 3 2 1 आणि ह्याच्या आधी आपण कसा बघितलेला, असा अलाइनमेंट बघितलेला असा. आता फक्त हाच इकडच्या साईडला आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला स्पेस इथे आता सुरुवातीला स्पेस नकोय, नंतर एक एक स्पेस आपल्याला वाढवत जायची. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता आपण ह्याच्यासाठी प्रोग्राम लिहूयात, नंतर आउटपुट लिहू आपण. सो सुरुवातीला जेव्हा रिव्हर्स असतो ना, तेव्हा रिव्हर्स राईट अँगल ट्रायंगल असतो, बट तो राईट अलाइनमेंट राईट टू लेफ्ट डिस्प्ले झालेला, तेव्हा आपल्याला सुरुवातीला स्पेस नकोय आणि नंतर एक एक स्पेस काय करायची आपल्याला, इन्क्रीज करायची. ओके, सो आय जे के आणि एस सुरुवातीला स्पेस नकोच आहे ना, सो के लूप व्हायलाच नाही पाहिजे, सो एस 0 करायचा. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. फॉर आय इज इक्वल टू 4, हे सेम, हे जे कंडिशन आहे आय आणि जे ची ती आपण सेम देणार जी आपण ह्याच्यासाठी दिली होती. ओके, सेम देणार आय आणि जे ची. आता राहिलं फक्त स्पेस साठी के ची, तर ती तुम्हाला सांगते मी. ओके, ही सेम देणार आय आणि जे ची कंडिशन, जसं आपण ह्याच्या आधी जो प्रोग्राम केला हा स्टार 2 स्टार 3 स्टार आणि 4 स्टार, तर ह्याला आपण आय आणि जे ची कंडिशन सेम दिली, जे की आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं. ओके, सो सेम तसंच आपण ह्याला पण देणार आहे, फक्त चेंज काय होणार आहे, के लूप चेंज होणार आहे स्पेस वाला. देन के लूप टाकायचं, K1 K is less than or equal to S K plus plus, then printf, sorry space टाकायचे तिथे, एक स्पेस, then J loop ची सेम तीच कंडिशन, J is equal to I, J is greater than or equal to 1, J minus minus
अँड देन प्रिंट एफ. आपण इथे काय प्रिंट केलेला, जे प्रिंट केलेला, सो जे प्रिंट करायचा. ओके, आणि देन एस प्लस प्लस करायचा आता, कारण आपली स्पेस सुरुवातीला 0 आहे, नंतर 1 आहे. हे बघा आपला आउटपुट कसं आहे, 4 3 2 1 3 2 1 2 1 1. म्हणजे ही जर तुमची स्क्रीन आहे तर सुरुवातीच्या रोला आपल्याला स्पेस नको आहे, नंतर 1 स्पेस, नंतर 2 स्पेस, नंतर 3 स्पेस, म्हणजे 4 रो आहे तर शेवटी 3 स्पेस, असं आपल्याला आउटपुट पाहिजे. सो आपली स्पेस एक एकनी वाढतीये आणि प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये एक एकनी कमी होत होती. ओके, देन प्रिंट एफ स्लॅश एन, then I loop complete, then get ch, and then program complete. आता बघा कसं एक्झिक्यूट होतं, I, J, K and S. ओके, सो नाउ बघा आता ही आपली स्क्रीन आपण कन्सिडर करू. ओके, I1 झाला. ओके, I1 नाही, I4. ओके, I equal to 4, 4 is greater than or equal to 1, कंडिशन ट्रू. के लूप मध्ये आले, के किती झाला 1, एस आपण 0 असाइन केलेला आहे. नाउ 1 K1 आहे ना, K1 is less than or equal to 0, कंडिशन फॉल्स, म्हणजे स्पेस होणारच नाही आणि आपल्याला पण पहिल्या रोला स्पेस नकोच आहे. सो के लूपच्या बाहेर आलो. J is equal to I ची जी व्हॅल्यू ती J मध्ये गेली, सो J पण झाला 4. नाउ 4 is greater than or equal to 1, कंडिशन ट्रू. हे आपण लॉजिक ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सो प्रिंट काय झाला 4. ओके, त्याच्यानंतर जे डिक्रीमेंट होणार बाय 1 नी, इथं मायनस मायनस आहे, सो इथे 3 झाला. 3 is greater than or equal to 1, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाला J, म्हणजेच काय 3 प्रिंट केला आपण, सॉरी, नंतर J 2 झाला. 2 is greater than or equal to 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केला 2, J प्रिंट केला, म्हणजेच काय प्रिंट केला 2. नंतर J 1 झाला. 1 is greater than or equal to 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट केला J काय 1 प्रिंट झाला. J मायनस मायनस, नाउ J झाला 0. 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे का नाही, J लूपच्या बाहेर आलो. S प्लस प्लस, S 0 चा 1 झाला. स्लॅश एन ला आता न्यू लाईनला राईट होईल. नंतर I लूप कडे आलो. I जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत प्रोग्राम एंड होणार नाही. I मायनस मायनस आहे, सो I 4 होता, सो नाउ आता I 3 होणार. ओके, I 3 होणार. 3 ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 आहे. K लूप I लूप मध्ये आलो. आता K इज इक्वल टू 1, सो K झाला 1. 1 इज लेस दॅन और इक्वल टू S, S किती आहे 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाला, प्रिंट काय झाला स्पेस, म्हणजे एक स्पेस प्रिंट झाला. नाउ नेक्स्ट एस के प्लस प्लस, सो के झाला 2. नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 1, कंडिशन फॉल्स. आपल्याला सेकंड रोला एकदा स्पेस पाहिजे, कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर आलो. J कडे, J मध्ये I ची व्हॅल्यू टाकली, सो J I 3 आहे, सो J पण झाला 3. 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केला 3, या स्पेसच्या पुढे 3 प्रिंट केला. नंतर J मायनस मायनस, J झाला 2. 2 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केला J. नंतर परत J मायनस मायनस, J 1 झाला. 1 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय केला J, म्हणजेच 1. नंतर J मायनस मायनस, J 0 झाला. 0 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, फॉल्स. J लूपच्या बाहेर आलो. S प्लस प्लस, S 0 1 होता, तो आता 2 झाला. न्यू लाईनला आता नेक्स्ट लाईन ड्रॉ होणार. ओके, नेक्स्ट आता न्यू लाईन झाल्यानंतर I लूप कडे आलो. सो I किती होता 3 होता, सो I मायनस मायनस आहे, सो I आता 2 झाला. ओके, नाउ K परत किती झाला, K 1 झाला. नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू S किती आहे 2, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाली एक स्पेस. नंतर K किती होणार 2 होणार. अगेन 2 इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. स्पेस काय झाली, प्रिंट काय झाली अजून एक स्पेस. नंतर SK प्लस प्लस, K किती होणार 3. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. J इज इक्वल टू I. J मध्ये काय, I मध्ये काय आहे 2, J मध्ये पण काय आला 2.
2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू प्रिंट काय केलं जे काय 2 प्रिंट काय झालं 2 नंतर जे मायनस मायनस जे झालं 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ट्रू प्रिंट काय झालं जे दॅट इज 1 नाउ जे मायनस मायनस जे किती झालं 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो s प्लस प्लस s2 होता तो आता 3 झाला न्यू लाईनला कर्सर आलं नाउ i किती होणार 2 चा आता परत इथे लिहू i j k i किती होणार 2 होता i आता i किती होणार 1 होणार 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू लूप मध्ये आलो k परत किती झाला 1 ओके k किती झाला 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू s किती आहे 3 कंडिशन ट्रू आहे सो पहिल्यांदा काय स्पेस प्रिंट होणार स्पेस नंतर परत k किती होणार 2 होणार 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू प्रिंट काय झाली 1 मोर स्पेस नंतर k किती होणार 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू काय स्पेस प्रिंट झाली 1 मोर स्पेस नंतर k किती होणार 4 नाउ दिस कंडिशन इज 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स k लूपच्या बाहेर आलो i ची व्हॅल्यू j मध्ये i काय होता 1 j पण काय होणार 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू प्रिंट काय केला j दॅट इज 1 नेक्स्ट टाइम j मायनस मायनस म्हणजे j किती होणार 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 फॉल्स लूपच्या बाहेर आलो s प्लस प्लस s4 झाला न्यू लाईनला कर्सर आला नाउ i मायनस मायनस i 1 होता सो i 0 झाला नाउ 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो प्रोग्राम एंड झाला ओके बघा कसं डिस्प्ले झालंय रिव्हर्स राईट अँगल ट्रायंगल फक्त तो राईट साइडने राईट टू लेफ्ट प्रिंट झालाय ओके आता फक्त इथे नंबर ऑफ रोज इथं काय झिरोज लिहायचं आहे ओके नाउ इथे 4 नंबर ऑफ रोज जर 4 असेल तर 4 5 असेल तर 5 7 असेल तर 7 ओके i मायनस मायनस हे सेम आहे फक्त j चेंज होईल j इज इक्वल टू i j इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू i सॉरी 1 j मायनस मायनस आणि आता आपण काय प्रिंट केलता i j ना आता इथे s प्लस प्लस बघा 4 3 2 1 फक्त राईट टू लेफ्ट डिस्प्ले झाले लेफ्ट टू राईट नाही ओके आता जर मी इथे जसं स्टारच्या पुढे स्पेस दिली तेव्हा कसं ट्रायंगल मिळाला आता मी %d आता इथे व्हेरिएबल प्रिंट करतोय ना सो %d च्या पुढे मी स्पेस दिली म्हणजे j ची व्हॅल्यू प्रिंट होणार आणि त्याच्या पुढे स्पेस येणार तर बघा कसं होतंय रन केला बघा रिव्हर्स ट्रायंगल रिव्हर्स इक्विलॅटरल ट्रायंगल ओके आता फक्त इथे जर मी j च्या ऐवजी जर मी स्टार टाकला आणि स्पेस दिली तर बघा कसं डिस्प्ले होतंय आलं लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर इथे मी %d स्पेस आणि i टाकला तर बघा i म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू 4 4 4 3 3 3 2 2 2 1 1 आलं लक्षात ठीक आहे कळलं तर ह्या वेळी तुम्हाला प्रोग्राम करायचे आहेत ओके मग आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे अजून चेंजेस येतात बघा प्रोग्राम मध्ये तुम्हाला अजून एक प्रोग्राम मी एक्सप्लेन करते नेक्स्ट टाइपचा आउटपुट आहे बघा सपोज तुम्हाला 1 1 2 1 2 3 1 2 3 4 ओके त्याच्यानंतर 1 2 3 1 2 1 असं डिस्प्ले करायचं आहे तर तुम्ही काय करणार ओके सो 1 2 3 4 1 2 3 1 2 1 ओके सो तुम्हाला मी सांगितलं की आउटर जे लूप असतं ते ऑलवेज नंबर ऑफ रोज साठी असतं मग तुम्ही असं नाही करू शकत की एवढ्याच एक लॉजिक आणि परत त्याच्या हा म्हणजे असं एक लॉजिक जे की आपण ऑलरेडी फ्लाइस ट्रायंगल बघितले आणि असं एक लॉजिक असं दोन कंबाईन नाही करायचं देताना तुम्हाला काय करायचंय नंबर ऑफ रोज आउटर लूप्स हे ऑलवेज नंबर ऑफ रोज साठीच असतं ओके सो तुम्हाला जे आय लूप असेल किंवा तुम्ही जे आउटर लूपला व्हेरिएबल यूज केलेला असेल तर ते तुम्हाला नंबर ऑफ रोज साठीच इन्क्रीज करावं लागतं सो इथे किती नंबर ऑफ रो आहे 1 2 3 4 5 6 7 सो तुम्हाला आउटर जे लूप आहे फॉर आय इज इक्वल टू 1
I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 I प्लस प्लस याच्यासाठीच करावं लागेल. मग तुमचे चेंजेस हे फक्त इनसाइड लूप मध्ये होतील. ओके, सो आता मी काय करते, आपल्याला प्रोग्राम थोडासा मोठा आहे हा, सो आपण ट्रेस करण्यासाठी नोटपॅड वरती मी फर्स्ट प्रोग्राम राईट डाऊन करते, तुम्हाला ट्रेस करून दाखवते. ओके, किंवा आपण ह्याच्यावरतीच करूयात, देन तुम्हाला ट्रेस करून दाखवते तो प्रोग्राम. फॉर I इज इक्वल टू 1, तर टोटल रोज किती आहेत 7. A मी 1 ला सेट केलेला आहे. त्याच्यानंतर I इज लेस दॅन ऑर इक्वल टू, आता आपल्याला बघा हे 1 to जे 4 रोज आहेत, 1 to 4 रोज. ओके, तर इथपर्यंत आपलं फ्लॉइड ट्रायंगलचं लॉजिक आहे. आणि 5, 6, 7 रो साठी थोडंसं आपल्याला परत वेगळं लॉजिक यूज करावं लागेल. ओके, सो आपण काय करणार आहे, जोपर्यंत I ची व्हॅल्यू, जोपर्यंत आपलं नॉर्मल इन्क्रीमेंट होती व्हॅल्यू, तोपर्यंत आपण एक लूप यूज करणार. जेव्हा व्हॅल्यू डिक्रीमेंट होती तेव्हा दुसरं लूप यूज करणार. ओके, सो I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, म्हणजेच हे सेम फ्लॉइड ट्रायंगलचं आपलं काय येणार आहे, इथे लॉजिक येणार आहे. ओके, सो आता इथे काय करायचं, I इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 पर्यंत आपल्याला कॉन्स्टंट एक लॉजिक यूज करायचं आहे. सो इथे ऍक्च्युअल आपण जे लूप मध्ये प्रिंट करतो, सो जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू, फक्त इथे ए व्हेरिएबल यूज करायचं अँड जे प्लस प्लस. आपल्याला व्हेरिएबल आपले इन्क्रीज होऊ शकतात, %d जे प्रिंट करायचा. ओके, आणि एल्स म्हणजे I इज लेस दॅन I ग्रेटर दॅन 4 झाल्यानंतर म्हणजे 5, 6 आणि 7 रो ला काय प्रिंट करायचं. सो इथे मायनस मायनस करायचा. तुम्हाला मी ट्रेस करून दाखवते प्रोग्राम. J इज इक्वल टू 1, J इज लेस दॅन ऑर इक्वल टू A, J प्लस प्लस. इथे पण सेम तेच लूप आहे, फक्त J मायनस मायनस होणार आहे, A मायनस होणार आहे, फक्त प्रिंट जेच करायचं. एल्स कंप्लीट, देन प्रिंट एफ /n, देन आउटर फॉर लूप कंप्लीट, देन गेट ch अँड प्रोग्राम कंप्लीट. ओके, सो एक्स्ट्रा झाले. OP1 मी सेव्ह केलेला आहे. येस, ओके, नाउ विंडो. टर्बोसी वरती, टर्बोसीची जर स्क्रीन छोटी केली तर आपला डायरेक्ट ॲरो जात नाही त्याच्यावरती कर्सर. सो आपण नोटपॅडने ती फाईल ओपन करू. इथे आपले प्रोग्राम सेव्ह असतात बघा. काय होतं, OP1. सो ह्याला मी नोटपॅड मध्ये ओपन करू तिला, म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. ओके, आणि ही व्हाईट बोर्ड पण आपण छोटा करूयात. ठीक आहे, नाउ आता बघा सुरुवातीला आपला आउटपुट कसं प्रिंट होते बघा. आता काय काय व्हेरिएबल I, J अँड A. ओके, सो I, J अँड A आणि A ची व्हॅल्यू 0 केलेली. ओके, नाउ I किती होणार बघा, मी साईडला पण करते. तर जर टर्बोसीची स्क्रीन घेतली असती ना तर असं डायरेक्टली कर्सर इकडून इकडे मूव्ह नाही होत टर्बोसी वरती. ओके, सो I इज इक्वल टू 1 झाला. ओके, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. इफ फॉर लूप मध्ये आलो, नाउ I काय 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, ही पण कंडिशन ट्रू आहे. A प्लस प्लस A किती होणार, 1 होणार. नाउ आता जोपर्यंत फॉर लूप एक
जे लूप जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत प्रोग्राम कंटिन्यू होणार आहे. ओके, आणि इथे बघा इफ ची कंडिशन ट्रू आहे, सो ह्या इफचा एल्स होणार नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके, नाउ ए प्लस प्लस झाला, A1 झाला. नाउ जे इज इक्वल टू 1, जे किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन और इक्वल टू ए पण काय 1च आहे, सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय केला मी जे प्रिंट केला म्हणजे काय प्रिंट होणार 1 प्रिंट होणार. ओके, त्याच्यानंतर परत जे लूप, तो जे प्लस प्लस केले ना, तो जे किती होणार 2, पण ए किती आहे ए 1च आहे ना, ए किती आहे 1 आहे. सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 1, सॉरी जे किती झालंय 2, जे किती झालंय 2. नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 1, कंडिशन फॉल, जे लूपच्या बाहेर आलो. इफ कंप्लीट झाला, इफ झालाय सो एल्स होणार नाही, न्यू लाईनला कर्सर येणार. देन आय किती होणार, आता 1 होता, सो आय किती होणार 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो अगेन इफ लूप होणार, एल्स होणार नाही. सो ए प्लस प्लस A1 होता, सो आता ए किती झाला 2. नाउ जे परत किती झाला 1. ओके, नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू 2 बिकॉज ए इज 2, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट झाला जे काय 1, सो प्रिंट काय झाला 1. नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट होणार बाय 1 नी, सो जे 1 आहे, सो जे 2 झाला. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 2 बिकॉज ए इज ऑल्सो 2, कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला जे, दॅट इज जे प्रिंट झाला दॅट इज 2 प्रिंट झाला. ओके, नाउ जे किती होणार 3 होणार. नाउ ए 2 आहे आणि जे 3 आहे, सो 3 इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन फॉल, जे लूपच्या बाहेर आलो. इफ कंप्लीट झालं, एल्स होणार नाही, न्यू लाईनला कर्सर, म्हणजे जे नेक्स्ट टाइम प्रिंट होईल ते न्यू लाईनला होईल. नंतर आय लूप कडे आलो. आय किती झाला, आय 1 होता, 2 होता, सो आय 3 झाला. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 7, कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो. नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 4, आय 3 आहे ना, 3 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. इफ मध्ये आलो, अगेन इफ होणार, एल्स होणार नाही. ए प्लस प्लस A2 होता, सो A3 झाला. नाउ जे परत किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. ओके, A3 आहे ना, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट झाला जे, दॅट इज 1. नाउ जे 2 होणार. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट होणार जे 2 आहे, सो प्रिंट होणार 2. अगेन जे किती होणार 3 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट होणार जे, दॅट इज 3. नाउ जे किती होणार 4. नाउ A3 आहे आणि जे 4, सो 4 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स, जे लूपच्या बाहेर आलो. इफ कंप्लीट झालं, एल्स होणार नाही, न्यू लाईनला कर्सर. नाउ आय किती होणार, आय 3 होता, सो आय झाला 4. ओके, नाउ 4 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. सो अगेन एल्स होणार नाही. इफ मध्ये आलो, ए प्लस प्लस A3 होता, सो ए झाला 4. नाउ जे इक्वल टू 1. ओके, जे 1 आणि ए किती आहे 4 आहे, ए किती आहे 4 आहे. सो 4 टाइम्स लूप होणार, म्हणजे एकदा 1 प्रिंट होणार, एकदा जे 1 होणार 2 3 4. आता हे तुम्हाला माहिती कसं एक्झिक्यूट होतं ते. ओके, नंतर इफ कंप्लीट होणार न्यू लाईनला. नाउ आय किती होणार, आय जे अँड ए सध्या 4 आहे, सो आय 4 होता, सो आय आता 5 होणार. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 7, कंडिशन ट्रू आहे. इफ मध्ये आलो. नाउ 5 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये आलो. आता आपल्याला रिव्हर्स जायचंय, असं प्रिंट करायचंय 1 2 3 1 2 आणि 1, म्हणजे एक एकने आता ए आपल्याला कमी करायचंय. ओके, सो जेव्हा आपला आय लेस दॅन और इक्वल टू 4 झालेला, ओके, सो तेव्हा ए काय झालेला 4, पण नंतर आपल्याला 1 2 3 पर्यंतच करायचंय. सो आय काय सध्या 5 आहे. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये आलो. इफ होणार नाही बिकॉज इफ ची कंडिशन फॉल्स. सो ए मायनस मायनस, सो ए काय केला 3, बिकॉज आता आपल्याला 1 2 3 पर्यंतच प्रिंट करायचे. सो जे परत 1 केला. आता हे परत हे लूप सगळं सेम आहे बिकॉज ए टाइम्सच आपल्याला करायचं. सध्या ए काय 3, सो जे लूप 1 पासून 3 पर्यंत होणार. एकदा जे 1 होणार, प्रिंट काय होणार 1. नंतर जे किती होणार 2 इज लेस दॅन और इक्वल टू 3, A3 आहे ना, कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार जे, दॅट इज 2. नंतर जे 3 होणार बिकॉज जे प्लस प्लस करतोय. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार 3. ओके, नंतर जे किती होणार 4 होणार, आणि पण ए किती 3, सो 4 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स, जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर. सो आय 5 आहे, सो आता आय किती झाला 6 झाला, इन्क्रीमेंट आहे ना, सो 6 झाला. 6 इज लेस दॅन और इक्वल टू 7, कंडिशन ट्रू. इथे आलो, आय किती 6 इज लेस दॅन और इक्वल टू 4, फॉल्स, एल्स मध्ये आलो.
बिकॉज इफ कंडिशन इज फॉल्स a मायनस मायनस, सो a किती होतात 3, सो आता a किती झाला 2, बिकॉज आपल्याला 1 आणि 2 डिस्प्ले करायचे. सो जे 1 पासून 2 पर्यंत, एकदा जे 1 होणार 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू, प्रिंट झाला जे काय 1, सो प्रिंट झाला 1. नंतर जे इन्क्रीमेंट होणार जे 2 होणार 1, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, बिकॉज a पण 2च आहे, कंडिशन ट्रू, प्रिंट होणार जे काय 2, सो प्रिंट झाला 2. नंतर जे होणार 3, नाउ a 2 आहे आणि जे 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर, देन आय कडे आलो, आय 6 आहे तो आता आय 7 झाला. नेक्स्ट 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7, कंडिशन ट्रू. देन 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, ही पण कंडिशन ट्रू. एल्स मध्ये आलो, a मायनस मायनस, सो a 2 आहे, सो a झाला 1. नाउ जे 1 आणि 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे, प्रिंट झाला जे. नंतर जे प्लस प्लस जे 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू a किती आहे 1, सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू a फॉल्स. फॉर लूप जे लूप कंप्लीट, एल्स कंप्लीट. न्यू लाईनला आलो, नंतर आय किती होणार 7 होता, सो आय 8 होणार. नाउ 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7, अगेन ही कंडिशन फॉल्स. देन डायरेक्टली प्रोग्राम एक्झिट होणार. ओके, सो हा प्रोग्राम आहे बघा. आता आपण हा रन करून बघूयात. बघा 1 1 2 1 2 3 4. ओके, आता सपोज जर मी इथे नंबर ऑफ रोज 11 दिले, म्हणजे 11 म्हणजे आपण 1 to 5 डिस्प्ले करणार पहिले, नंतर 1 to 4 3, म्हणजे ते 5 आणि 4 9 होणार नाही का ते. सो 6, ठीक आहे 5च करून बघूया तिथं काय होतंय पहिल्यांदा. वन टू 5 पहिले, म्हणजे आपलं आउटपुट कसं येणार. आता जर मी नंबर ऑफ रोज 5 नकोय मला, 9, सपोज 9 टाकले जर नंबर ऑफ रोज, तर आउटपुट कसं येणार बघा. कमेंट मध्ये टाकते. कमेंट असं आहे की ते डिस्प्ले होत नाही. ओके, सो इथे 1 नंतर 1 2 3 सॉरी 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 6 असं करूयात. देन 1 2 3 4 5 1 2 3 नाही 1 2 3 4 1 2 3 1 2 1 असं पाहिजे. तर नंबर ऑफ रोज किती झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे किती झाले 10 झाले नंबर ऑफ रोज. किती 10. त्यातलं आपल्याला कंटिन्यू आउटपुट इन्क्रीमेंट पर्यंत किती रो पर्यंत पाहिजे बघा. 1 2 3 4 5 रो पर्यंत, आणि नंतर एक एक कमी होते. ओके, सो इथे आपण आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 करणार, बाकी काही चेंजेस नाहीये. बाकी बघा आता रन करा प्रोग्राम. ओके, प्रॉपर एक्झिक्यूट झालेला आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ह्या टाईपचं आउटपुट. ओके, सो आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते डिफरंट आउटपुटचे, ते ट्राय करा, आणि जर नाही आले तर मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करेल. पण तुम्ही स्वतः ट्राय करा, असं नाहीये की आता आज दिले तर आजच झाले पाहिजे. मी 2 दिवसांनी म्हणले तरी पण तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण तुम्ही स्वतःचा टाइम घ्या. लगेच एक 10 मिनिटात मला मेसेज करतं की मॅम येत नाही, असं चालत नाही. ओके, सो 2 दिवस घ्या. असं काही नाही की आपला नेक्स्ट पॉइंट डायरेक्ट स्टार्ट झाला की मी तुम्हाला लूप शिकवणार नाही. मी तुम्हाला लूप परत एक्सप्लेन करू शकते प्रोग्राम, त्याला काहीही हरकत नाही. आपली जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला किती पण टाइम्स तुम्ही म्हणले की हा टॉपिक परत एक्सप्लेन करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, बट एक 2 दिवसाचा टाइम घ्या. मी तुम्हाला आज भरपूर सारे आउटपुटचे प्रोग्राम देते, ते ट्राय करा. जर नाही आले, जरी आपल्या ॲरेच्या नेक्स्ट पॉइंट कोणता असेल लूप नंतरचा तो स्टार्ट झालेला असेल तरी सुद्धा मला सांगा, मी तुम्हाला एक लेक्चर मध्ये ते एक्सप्लेन करून देईल. ओके.